शासनाने गोड बंगाल करायचा आणि कुठंतरी लोकांना येडं बनवायचं यासाठी ती बहीण आणली समोर। आणि ह्या ज्या आदित्यताई तटकरे दिसतात ना तुम्हाला, यांचं अजून लग्न झालेलं नाही आणि ज्या बाईचं लग्न झालेलं असतं त्या बाईला संसार कळतो। ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे त्या व्यक्तीला संसार कळतो आणि संसारिक व्यक्ती ही ज्यावेळेस अपत्य होतं, जी बाई विधवा होते त्या बाईला संसारातून समोर गेल्याच्या नंतर विधवेचं जे रूप आहे हे खऱ्या अर्थानं कळतं। ज्या बाईचं लग्न झालेलं नाही तिला काय कळेल संसार। म्हणून आमचं असं म्हणणं आहे, महिला व बाल विकास जो विभाग आहे ह्या विभागाचं मंत्रीपद दुसऱ्या कुठल्याही महिलेला द्यावं, जेणेकरून त्या महिलेला सामाजिक समतेची जाण असावी। मी या ठिकाणी एनजीओ फेडरेशनच्या वतीनं आदित्यताई तटकरे यांचा निषेध करतो। त्याचं कारण आमचे ज्या जिल्ह्यातले आमदार आहेत त्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे। डॉक्टर संजय रायमुलकर मेकर शिफारस पत्र, त्यावेळेस आमदार होते, आता माझी। त्यानंतर मंत्री आपल्या भाजपाच्या मंत्री निखिलाताई खडसे, भाऊ ज्याचं जळतं त्यालाच कळतं। 6 महिने गेले, एक पत्र आणण्यासाठी किती वेळ लागतो, पहिलं त्यांना भेटावं लागतं पत्र देऊन, नंतर पीए पत्र तयार करतो आणि नंतर सहीसाठी डबल भेटावं लागतं, म्हणजे 3 वेळेस गेलं तेव्हा एक पत्र मिळतं। माझ्याकडे असे 11 पत्र आहेत। इवन त्यांचेच नाही तर राष्ट्रवादीचे मनोज कायंदे, काही तुमच्यासारखे माझे मित्र आहेत, जाधव साहेब म्हणे असं करा ना तुम्ही राष्ट्रवादीच्या भाऊला भेटा ना, त्याला जोरात आहेत सध्या, त्यांना भेटलो, त्यांचं पत्र घेतलं तरी जमलं नाही। त्याच्यानंतर जे आता माझे मंत्री आहेत जे वारले त्यांचे मुलगा सध्या राष्ट्रवादी म्हणजे आदित्यदादा गटात शेखर भाऊ बोंद्रे, त्यांचं सुद्धा पत्र घेतलं तरी जमलं नाही। ताईचं पत्र घेतलं तरी जमलं नाही, पेपरला बातम्या छापल्या तरी जमलं नाही। पण म्हटलं आपण आपला लढा सुरू ठेवू। 8 दिवस झाले आता आम्हाला पत्र मिळालं, तुम्हाला मान्यता अमुक त्रुट्यामुळे तुम्हाला आम्ही मान्यता देऊ शकत नाही। म्हणून खऱ्या अर्थानं आज ही पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं।